तर इकडे लक्ष द्या बाळांनो, हे एक्झाम्पल आपल्याला काय करावं लागेल, रिअरेंज करावी. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. एक्झाम्पल काय करावं लागेल, रिअरेंज करावं लागेल. बघा 4x + 3y इज इक्वल टू, हा मायनस आहे तिकडे जाताना काय झालं +4. इक्वेशन नंबर 1. हा 6x जागेवर, हा -5 आहे, हा इकडे आला +5y इज इक्वल टू 8 इज इक्वल इक्वेशन नंबर 2. हे काय केलं आपण, रिअरेंज केलं. व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो, एक एक गोष्ट एक एक शब्द महत्वाचा आहे. आता आपल्याला पहिले काय काढतो आपण, डी. बोला डिटर्मिनंट मध्ये काय व्हॅल्यूज टाकू, बोला 4 6 3 5. बरोबर. पुढे बोला शाबास, शाबास, व्हेरी गुड. पुढे 20 - 18. बोला dx इज इक्वल टू 4 आणि 6 काय करायचा, डिलीट करायचं. इथं काय टाकायचा 4 8 3 5. बरोबर. बोला 4 × 5 - 8 × 3. शाबास. 4 5 = 20, 8 3 = 24. बरोबर आहे. काय आलं, शाबास. आता काय येईल, dy इज इक्वल टू, बोला हे जागेवर 4 6, इथं काय टाकायचं, शाबास 4 8. एकच शब्द समजायला लागले, याचा अर्थ काय, तुमचा डिटर्मिनंट व्यवस्थित झालेला आहे. व्हेरी गुड. बोला 4 × 8 - 6 × 4. बोलत राहा. 8 4 जा 32, 6 4 जा काय आलं 8. ओके. आता पुढे काय करतो आपण, x ला काय करतो, dx आपण d. y ला काय करतो, dx ची व्हॅल्यू काय आली -4. -4 आपण d ची व्हॅल्यू काय लिहिली आहे, शाबास. 2 1 जा 2 2 जा काय उत्तर आलं -2. dy च 8 आपण काय उत्तर आलं, द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज xy काय आलं रे -2 आणि 4. द सोल्युशन ऑफ xy काय आलं -2 आणि 4. कोणाला आलं, समजलं, व्हेरी गुड.